पुढचा गणपती ओझर, लेण्याद्रीच्या अगदी जवळ असणारा. मला ओझर आणि लेण्याद्री यासाठी हृदयाच्या जवळ सुद्धा आहेत की आमच्या शाळेची ट्रिप ठरलेलं तिथे आहे. शिवनेरी झालं की ओझर आणि मग लेण्याद्री. सो ओझरचा इतिहास, मूर्ती कशी आहे आणि काय गोष्ट असेल. 2 गोष्टी आहेत, एक एक सांगतो. हिमालय आणि विंध्य पर्वत यांच्यामध्ये हेमवती नावाची नगरी होती. बरं. आणि तिथे एक अभिनंदन नावाचा राजा होता. अभिनंदन. तर तुला असं वाटेल की परत त्याला पुत्र असं नाही आहे. प्रत्येक राजाच्या स्टोरीमध्ये पुत्र कॉमन आहे. इंद्रपद प्राप्त व्हावं यासाठी त्याने यज्ञ करायला सुरुवात केली. आणि इंद्राला हे लक्षात आल्यावर इंद्राने काळाला बोलवलं आणि त्याला सांगितलं की तू त्यात विघ्न आण. काळाने अक्राळ विक्राळ रूप धारण केलं, काळ पुरुषाने, आणि तो तिथं जोरात त्या ह्याच्यात गेला. त्याने तो यज्ञ उद्ध्वस्त केलाच, पण तो बाकी सगळी उद्ध्वस्त करत सुटला. मग लोकांनी त्याचं नाव ठेवलं विघ्नासूर. आणि मग ते लोकांनी प्रार्थना करायला सुरुवात केली, गणरायांची प्रार्थना केली. गणरायांनी अवतार घेतला आणि यांचं युद्ध सुरू झालं. गणरायांनी पहिले त्याच्यावर पाश टाकला, तर ह्याने पक्षी रूप धारण केलं आणि तो वर उडायला लागला. मग यांनी त्याच्यावर कमळ टाकलं, तो आणखीन वेगळं रूप धारण करायला लागला. मग यांनी पर्वतास्त्र म्हणजे पहिले मग अग्निअस्त्र टाकलं. मग ह्याने मेघास्त्र त्यांच्यावर सोडलं. मग यांनी पर्वतास्त्र सोडलं, त्यांनी वज्रास्त्र याने सोडलं. अशी ती लढाई चालूच होती. मग गणरायांनी काय केलं तर गणरायांनी अत्यंत मोठी आणि शक्तिशाली शक्ती त्याच्यावर सोडली आणि तो शरण आला. मग त्याचं जे मूळ काळ स्वरूप होतं, काळ पुरुषाचं, ते आलं. आता शरण जो आलाय त्याला मृत्यू कसा देणार? मग त्यांनी त्याला वरदान दिलं की माझी जिथं पूजा केली जाईल तिथं तू राहायचं नाही विघ्नाने. बरं. आणि मग त्यांनी असं सांगितलं की माझं नाव तुम्हाला लागलं पाहिजे, बस. तेव्हाच विघ्नराज असं त्यांचं नाव लागलं. आणि मग तिथं जिथं ज्या वेळेस लागलं त्यावेळेस तिथं त्या गणरायाची त्यावेळेस पूजाही केली जाते. आता दुसरं असं की यमसभा चालू आहे, असं तिथं तिलोत्तमा नावाची अप्सरा नृत्य करते. तर तिचा पदर ढळला आणि त्यावेळेस यमाला ते बघून त्याचं वीर्यस्खलन झालं. तर ते वीर्य हे भूमीवर आलं आणि त्यातनं प्रचंड मोठा राक्षस निर्माण झाला. आणि तो म्हणजे दुडगूस घालायला लागला, परत वाटेल तसं. बरं, हे काय म्हणतात, यज्ञ मोडायचं म्हणजे काय करायचं रे? तर लोकांना घ्यायचं आणि सरळ त्या यज्ञात टाकायचं. बापरे. म्हणजे काहीच करू शकत नाही. तिथं किंवा हे करत असतील तर त्या यज्ञावर रक्त टाकायचे त्या ह्याच्यावर विझवण्यासाठी. म्हणजे तुला आठवतं का गीत रामायणामध्ये बघ, वेदीवर रक्त मांस फेकतात ते नृशंस, मांस फेकून द्यायचे. म्हणजे आता कोणीतरी यज्ञ करता येते त्यावर ऋषींना हे करायचं, तोडायचं, कापायचं, खायचं, आणि ऋषींचेच त्याच्यात असे ते भयंकर राक्षस. तर हा तसा एकदम भयंकर आहे. आणि देवांनी प्रार्थना केली. गणरायाने सांगितलं की मी बाळ रूपात तुम्हाला, म्हणजे त्या बाळ रूपात दर्शन दिलं आणि सांगितलं मला त्या राक्षसाच्या समोर आणून सोडा, बस, बाकी काही करू नका, तुम्ही तेवढं फक्त करा. तर ह्यांनी बाळ स्वरूप होतं ते तिथं सोडलं. आणि त्या राक्षसाने बघितलं, तो जवळ आला तर यांनी मोठं रूप धारण केलं आणि त्या राक्षसाला गिळून टाकलं. आता त्याचा दाहच त्यांना सहन होईना आणि त्याचा त्रास व्हायला लागला. प्रत्येक देवाने काही ना काहीतरी वाहिलं, पण काही शांत होईना. मग 80,000 काय म्हणूयात ऋषींनी त्यांच्यावर दुर्वांची जोडी वाहिली आणि त्यावेळेस त्यांचा तो दाह शांत झाला. त्यामुळे जिथं ते झालं तिथं या विघ्नराजाची ती मूर्ती स्थापन केली सर्व देवतांनी आणि ती पूजा तिथून पुढं सुरू झाली. म्हणून ह्या देवतेला, म्हणजे ह्या गणपतीला दुर्वा वाहण्याची पद्धत आहे. भरपूर लोक दुर्वा वाहतात बघ ह्या गणपतीला, ते ह्याच कारणामुळं. मंदिर काय म्हणूयात, मंदिराचा निर्माण थोडंसं जीर्णोद्धार आपल्याला मराठा कालखंडात आपल्याला झालेला दिसतो. मूर्ती अगदी कॉमन आहे, वरती हिरा आहे, डोळ्यात हिरा आहे आणि बेंबीत हिरा आहे असा. पण याच्या आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट जी मी आय थिंक पहिल्यांदाच कुठेतरी मीडियावर सांगतो आहे. आमचे चांगले मित्र, माझे चांगले मित्र राज मेमाणे म्हणून आहेत, त्यांना मोडीपत्रामध्ये खूप महत्त्वाचा एक शिक्का सापडला जो होता या ओझर संस्थानाचा.
त्या शिक्क्यावर श्री विघ्नहरश्च नावाचा आहे. मी तो पाठवतो म्हणजे आपले प्रेक्षक पहिल्यांदा तो नीट बघू शकतील. वा. तो पहिल्यांदा आपण टाकू. अशा प्रत्येक संस्थानांचा होता. काही अप्रकाशित आहेत त्यामुळे मी तो घेऊ शकत नाहीत काहींची नावं. ते आपल्याकडे लवकरच उपलब्ध आहेत. लवकरच आम्ही ते प्रकाशित पण करू. क्या बात आहे. वा. आपण तो फोटो टाकू प्रेक्षकांचा. यस, नक्की.